नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. भावांनो, बकासूरबद्दल एक अपडेट घेऊन आलेले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला पूर्ण अशी अपडेट कळेलच. पण उद्या म्हणजे 12 मला वाटते 11 तारखेला आपला महाराज किंवा वादळ आणि बकासूर आपल्याला पळताना दिसणार का, याचीच आपण खात्रीशीर आणि संपूर्ण अशी अपडेट देणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर भाऊनो, भव्य आणि बैलगाडा शर्यत तुम्ही बघू शकता. ओपनचा मैदान आहे, जय हनुमान केसरी मैदान. याच्यामध्ये प्रवेश फी देखील तुम्ही बघू शकता 800 रुपये आणि प्रथम क्रमांक देखील बघू शकता 81,000. तर भावांनो, सर्वप्रथम तर आपला महाराज आपल्याला या मैदानात 100% फिक्स पळताना दिसणार आहे. महाराजचा पायरा देखील झालेला आहे, परंतु पायऱ्याचा व्हिडिओ मी सकाळी टाकणार मित्रांनो. आता खूप म्हणजे रात्र देखील झालेली आहे. तर उद्या आपल्याला वादळ हा पळताना दिसणार नाही मित्रांनो, म्हणजे आणि बकासूर पळताना दिसणार का, तर नाही भावना, बकासूर सध्याच पळताना दिसणार नाही. बकासूरला सध्या आरामाची गरज आहे. नक्कीच बकासूर आपल्याला नेमकी कधी पळताना दिसणार, तर बकासूर आपल्याला एकतर 16 किंवा 17 तारखेला, नाहीतर मग येत्या 20 तारखेला किंवा डायरेक्ट 23 तारखेला. हा मित्रांनो, 23 तारखेला तर फिक्सच पळणार आहे. पण त्याच्या आधी देखील एक मैदान पळणार आहे. कोणतं मैदान पळणार आहे याची फिक्स अपडेट माहीत नाही, कारण की सध्या बकासूर थोडासा म्हणजे आजारी आहे मित्रांनो. तर ह्याच कारणामुळे आपल्याला बकासूर हा सध्या मैदानात दिसणार नाही आहे. बकासूरची सध्या ट्रीटमेंट वगैरे चालू आहे आणि बकासूर पहिले खूप चांगला पळत होता, परंतु आता अचानक काय झालं, काय म्हणजे कळणं झालं आहे. तर नेमकं काय झालं समजा, काही कळणं झालं मित्रांनो. तर बकासूर आपल्याला उद्याच्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार नाही मित्रांनो. महाराज आणि वादळचं आणखी नियोजन झाला नाही, परंतु काही सांगता येत नाही. रात्री जर का नियोजन झालं असेल तर चांगली गोष्ट आहे. तर वादळ देखील आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकते. तर राहिलेला विषय म्हणजे साम्राज्य. तर भावनो, साम्राज्य आपल्याला मला वाटते की एखाद्या मैदानात पळताना दिसणार, कारण की साम्राज्याला स्पीड देखील थोडी कमीच आहे, कारण की गेल्या मैदानात तुम्ही बघितला साम्राज्य तोंडाला येऊन थोडासा म्हणजे दचकला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.